हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बटाट्याची अशी भाजी चटपटीत करणार आहोत ज्याला आपण आलू भुना म्हणू शकतो. ती सुकी किंवा थोडीशी रस्सा भाजी प्रकार आहे. ती तुम्ही पावाबरोबर चपातीबरोबर त्याचा रोल पण करून खाऊ शकता आणि ह्याचे पराठे पण छान होतात. तर अशी आपण रेसिपी करणार आहोत आज. ग्रेव्हीला थोडा वेळ लागतो शिजायला, मात्र होते खूप छान चटपटीत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे, गरम केला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी एक 5-6 चमचे तेल घातले. तेल छान गरम झालं आहे तर आपण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलेत. जिरेही छान फुलून आले की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. हे 4 कांदे आहेत, हे एकदम बारीक चिरून घेतलेत मी. 4 ते 5 कांदे तुम्ही घ्या, मध्यम आकाराचे घेतलेत मी. तर हे आपण छान फ्राय करायचे त्या तेलामध्ये आणि हे हळूहळू फ्राय करायचे. थोडा मोठा गॅस केला तरी चालणार आहे, पण ह्याला आपण असं लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घेणार आहोत. याला थोडा वेळ लागेल, एक 10-15 मिनटं लागतील, पण छान परतून घ्यायचा आहे एकदम. म्हणजे हळूहळू बघा तो आता गुलाबी रंगावर यायला लागला आहे. लालसर असा रंग झालेला आहे आता जवळपास कांद्याचा आपल्या. तर फक्त याला थोडासा वेळ लागतो भाजण्याला, पण ग्रेव्ही खूप छान जेवढं तुम्ही भाजाल तेवढं छान होईल. इथे मी एक ते 1.5 इंच आलं घेतलं आहे, बारीक चिरून घेतलं आहे. आणि एक 8-10 लसणाच्या पाकळ्या त्याही बारीक चिरून घेतल्यात. आणि त्याच्यानंतर एक 3-4 मिरच्या घातल्यात हिरव्या, त्याही बारीक चिरल्यात. आणि हे सगळं आपण फ्राय करणार आहोत. हे पण आपण एक 2-3 मिनटं छान फ्राय करून घेणार आहोत. आत्ताच याचा सुगंध खूप छान येतोय. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडेल माझा विश्वास आहे. थोडा वेळ लागतो फक्त हे सगळं भाजण्याला, ग्रेव्ही करायला, मात्र त्याच्यानंतर टेस्ट खूप छान लागते. इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घेतली आहे. 2 चमचे मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे. तुमच्याकडे काश्मीरी मिरची असेल तर घ्या. 1 चमचा भाजलेलं जिरा पावडर आणि भाजलेलं धना पावडर घेतलेलं आहे. आणि हे सगळं मी दह्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे, कारण दह्यामुळं हे मसाले जास्त जळत नाहीत, छान राहतात आणि एकजीव होतात. तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेते आहे आणि हे पुन्हा आपण सगळं फ्राय करणार आहोत. छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. हे मीडियम गॅसवर करूया आपण. ते हळूहळू आपण छान फ्राय करत जाऊया, म्हणजे मसाले खूप छान फ्राय होतील आणि याची टेस्ट पण खूप छान लागेल. तर हे हळूहळू आपण बघा परतत चाललेलं आहे, तेल सुटत चाललेलं आहे याचं हळूहळू. हे छान आता तेल सुटलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक 2 ते 3 टोमॅटोची प्युरी केली आहे मी मिक्सरवर. तर हे छान आपण त्याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि हे पण आता आपण छान परतून घेणार आहोत, याचं पूर्ण पाणी निघेपर्यंत टोमॅटोचं. तर हे आपण हळूहळू परतून घेऊया. इथे आपलं पाणी कमी झालेलं आहे बघा तुम्ही. इथे थोडं मीठ घातलं आहे मी चवीप्रमाणे. हे परत आपण थोडंसं परतून घेऊया, याचं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत. इथं बरंचसं आपलं पाणी निघून गेलं आहे बघा तुम्ही, घट्ट होत चाललं आहे आता. मसाला आपला थोडा घट्ट झाला आहे, टोमॅटोचं पाणी पूर्ण निघून गेलं आहे. हे छान हळूहळू परततच छान याची चव वाढत जाते. जेवढं तुम्ही भाजाल तेवढं याची चव छान वाढते. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर हे आपण परतून घेतो आहे. आता इथे तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही, छान आपलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये एक गरम मसाला घालूया. थोडं पाणी घालूया पहिल्यांदा, गरम पाणी घालूया, कारण ग्रेव्हीची मग चव निघून जात नाही. तर म्हणून मी गरम पाणी घातलं आहे आणि परत ह्याला थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा तेल वर आलेलं आहे. आता ह्या ग्रेव्हीला आपण एक 10 मिनटं परत शिजू देऊया झाकण ठेवून आणि 10 मिनटानंतर आपण काढून बघूया. छान इथे त्याला परत तेल सुटले आणि छान ग्रेव्ही पण तयार झाली आहे. हे अधनं-मधनं बघायचं आहे, पण जरी आपण 10-15 मिनटं झाकून ठेवलं तरी मधनं थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे कळतं ग्रेव्ही खाली लागत तर नाही आहे ना. पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचं, एक 5 मिनटं.
त्याच्यानंतर बघा इथे पूर्ण ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. छान तेलही बाहेर आलेलं आहे आणि वर तर्री दिसते. इथे मी गरम मसाला घालते आहे. 1 चमचा गरम मसाला घातला आहे आणि 2 चमचे कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथी आणि गरम मसाल्याने चव छान वाढते ग्रेव्हीची. थोडी कोथिंबीरही घातली आहे आणि हे सगळं परत मी मिक्स करून घेणार आहे. छान परतून घेणार आहे. एकजीव करून घेणार आहे हे छान आणि ह्यानी चव खूपच वाढते आणि ग्रेव्ही खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा. इथे मी दुसरा पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे बटर घेणार आहे. तुम्ही तेलही घेऊ शकता पण बटरने तूपही घेऊ शकता, चव वाढते त्याने. इथे मी कांदा असा उभा चिरून घेतला आहे, तो याच्यामध्ये घातला आहे आणि 1 ढोबळी मिरची घेतली आहे, तीही अशी उभी चिरली आहे. ही फक्त मोठ्या गॅसवर आपल्याला 1 मिनटच परतायची आहे, जास्त शिजवायचं नाही आहे. 1 मिनटात त्याचा तो क्रंच राहिला पाहिजे. त्यामुळे हे आपण असं 1 मिनटं परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी 4-5 उकडून घेतलेले बटाटे आहेत, हे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हेही मी 1 मिनटं परतून घेणार आहे. मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे. हे बघा इथे मग थोडासा चाट मसाला घातला आहे, 1 छोटा अर्धा चमचा आणि पुन्हा हे मिक्स केलं आहे सगळं. तर हे छान आपलं मिक्स झालेलं आहे आता आणि ह्याच्यामध्ये आपण आता जी ग्रेव्ही तयार केली आहे ती पूर्ण ग्रेव्ही आता ह्याच्यामध्ये हा मसाला घालायचा आहे आपण आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हे दिसतानाही खूप छान दिसतंय. कलर खूप सुंदर आला आहे आणि तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही केली असेल तरी सांगा. आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी घातलं आहे. तुम्हाला जितकी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. इथं मी थोडीशी सुकी ठेवली आहे पण तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता. पण ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे. त्यामुळे ह्याची चव अजून वाढते. तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि बघा आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आणि हा आलू भुना मस्त तयार झालेला आहे, चटपटीत आणि खूप टेस्टी. तर तुम्ही नक्की करून बघा. ही तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता आणि याचा रोल करू शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, जिरा राईसबरोबर खाऊ शकता. आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसाठी. थँक्यू.